बायकोचं नातं नसेलही, पण एक मैत्री म्हणून तरी परिपूर्ण व्हायचं त्याने ठरवलेलं असतं. आणि म्हणूनच नंदिनी आता पुऱ्या करत असताना तो नंदिनीला म्हणतो की आज मी तुम्हाला हेल्प करणार आहे. मग नंदिनी सुद्धा म्हणते की हेल्प आणि तुम्हाला जमणार आहे का? जीवा म्हणतो की तुम्ही बघतच राहता मी काय करतो ते. जीव अशा गोल गोल गरगरीत छान अशा पुऱ्या करतो आणि नंदिनीला तळायला सांगतो. त्याच वेळेला तो नंदिनीला काही काही गोष्टी पण सांगत असतो की मी आधीपासून खूप कामं करायचो, मला सगळे मेनू बनवता येतात, आजी मला कामाला लावून सगळं काही शिकवायची आणि मला सगळं काही जमतं. त्यावर नंदिनी इतकं फारसं त्याला रिप्लाय करत नाहीये, फक्त ती होला हो म्हणत असते. त्याच वेळेला आता त्या पुऱ्या तळताना नंदिनीला खूप घाम आलेला असतो आणि ती आता म्हणत असते की खूप असं तुम्ही ना जरा गप्प बसताय का? मला ऑलरेडी खूप गरम झालंय, मला खूप असं हीट वाटतं इकडे आणि तुमची अजून एक बडबड. त्यात आता तो म्हणतो की बापरे तेल तर खूपच तापले अगदी तुमच्यासारखं. मग तर नंदिनी अजूनच रागाने जीवाकडे पाहू लागते. जीवा म्हणतो की तुम्हाला इतका घाम आलाय का? तुम्हाला खूपच गरम झालेलं दिसते, थांबा मी तुम्हाला हवा घालतो. नंदिनी म्हणते की मला नकोय तुमची मदत, मला काहीही गरज नाही तुमच्या मदतीची, मला माझं काम करू द्या आणि तुमचं तुम्ही बघा काय करायचं ते. मी बोलवलं नव्हतं तुम्हाला किचनमध्ये आणि माझं डोकं नका खराब करू. असं सुद्धा नंदिनी आता जीवाला रागानेच म्हणत असते. तरीसुद्धा जीवाने ठरवले की नंदिनी मला काहीही म्हटली तरीसुद्धा मी रागवणार नाही, मी फक्त तिचं मन जिंकणार आहे एवढंच त्याच्या डोक्यात आहे आणि तो खूपच तिला मनवतानाच दिसतोय. पुढे आता जीवा तिला म्हणतो की मी तुला एक चॅलेंज करतोय बघ, म्हणजे मी तुला टच पण करणार नाही आणि तुझा हा घाम पण इथून निघून जाईल आणि तुला असं थंड फील होईल असं काहीतरी मी करणार आहे. तेव्हा नंदिनी त्याच्याकडे बघत असते की असं जीवा काय करणार आहे. जीवा म्हणतो की 1 मिनिट फक्त माझ्या मागे या. तेव्हा आता तो फ्रीज उघडतो आणि नंदिनीला म्हणतो की याच्यामध्ये तुमचा चेहरा असा पुढे करा, बघा तुम्हाला कसं फील होतं. आता नंदिनीने त्याचं ऐकलंय आणि नंदिनी आता फ्रीजच्या समोर एकदम असं तोंड तिचा चेहरा असा त्या फ्रीजच्या आतमध्ये जरा घालते आणि त्याच वेळेला असं थंड तिथून एअर येत असते आणि त्या थंड एअरमध्ये आता त्याचं चॅलेंज पूर्ण झालेलं असतं जीवाचं. कारण तो नंदिनीला असं म्हणालेला असतो की मी तुला टच न करता तुला थंड फिलिंग देईल आणि त्याचप्रमाणे इथे बरोबर त्याने त्याचा प्लॅन सक्सेस केलेला असतो. आता नंदिनी बोलते की बरोबर बोलला तुम्ही, मला टच नाही केलं पण मला थंड इथे जाणवून दिलंच तुम्ही. मग असं म्हटल्याबरोबरच आता इथे नंदिनी खूपच खुश होते आणि तिच्या जो काही मनात राग असतो, तिचा जो मूड असतो ना तो कुठेतरी कमी झालेला असतो. कारण तिला त्या थंड हवेमध्ये कुठेतरी असं वाटतं की जीवाने निदान मला गरम होत होतं म्हणून थंड हवा तरी दिली आणि मग पुन्हा आता ती कामाला लागते. तर दुसरीकडे आता हा पार्थसुद्धा कुठेतरी पॉझिटिव्ह होताना दिसतोय. त्यानेही मूव्ह ऑन करायचं ठरवलंय. कारण आतापर्यंत काव्य त्याच्या मागे पुढे करत होती आणि काव्याला असं वाटत होतं की आपण म्हणजे पार्थ हा माझ्या आयुष्यातून दूर व्हायला पाहिजे. पण आता कुठेतरी तिने स्वतःमध्येच दोषी ठरवत आता पार्थचं मन जिंकण्याचं ठरवलंय आणि म्हणूनच ती सतत पार्थच्या मागे पुढे करताना दिसते. पण आता पार्थने सुद्धा त्याच्या आईवडिलांच्या ॲनिव्हर्सरीमधलं ते बोलणं ऐकून ठरवलंय की लग्न झाल्यानंतर सुद्धा प्रेम होऊ शकतं. 60-40 असतं ते, 50-50 नसतं असंच विक्रमने मानिनीला सांगितलेलं असतं. आणि म्हणूनच मानिनी असं म्हणतात की आपल्याही मुलांनी तसं 60-40 प्रेम करावं आणि विक्रमने सांगितलेलं असतं की तुम्ही शोधायचा तुमच्या जोडीदारामधला वरम भात. आणि म्हणूनच पार्थ म्हणतो की मीही आता काव्यामध्ये माझ्याच पार्टनरचा वरम भात शोधणार आहे. आणि म्हणूनच त्याने मूव्ह ऑन करायचं ठरवलेलं प्रेक्षकांनो. कारण काव्या झोपलेली असताना त्याने गपचूप आता तिच्या हाताला फ्रेंडशिप बँड बांधलेला असतो. तो म्हणत असतो की आम्ही नवरा बायको तर नाही होऊ शकणार, 6 महिन्याने आमच्यामध्ये डिवोर्स फाईन झाला आहे, पण कदाचित मी तिच्याबरोबर मैत्रीचं नातं तरी निभावू शकतो. भांडत राहण्यापेक्षा आणि दूर गेल्यावर तिरस्कार करण्यापेक्षा जर आम्ही कायम टिकवली तर याचा पुढे जाऊन फायदा होईल असं आता पार्थला समजलेलं असतं. आणि म्हणूनच तो आता काव्याबरोबर कुठेतरी चांगलं वागण्याच्या मार्गावर दिसतोय. इकडे आता पिहूबद्दल वसु आत्या आणि रम्याला समजलेलं असतं की नंदिनीने काउन्सिलरला बोलवले आणि तो काउन्सिलर आता पिहूवरती उपचार करणार आहे. पण ह्या वसु आत्या आणि रम्या इतक्या दुष्ट आहेत की त्यांनी आता मंजूलाच भडकवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्या मंजूला बोलवतात आणि सांगतात की काय गं मंजू, तुला तुझ्या मुलीची काही काळजी आहे की नाही? अगं आम्हाला आत्ताच समजलंय की पिहूला वेडं ठरवायला एक काउन्सिलर येणार आहे. अगं तुला माहिती नाही ते काउन्सिलर कशा असतात, 1000 प्रश्न विचारतात त्या, एखाद्या माणसाला फार वेडं करून ठेवतात. आणि त्यात पिहूचं वय तरी काय आहे गं, किती लहान आहे ती. आणि ती नंदिनी म्हणे काउन्सिलरला बोलवणार आणि वेड लागले त्या पिहूला असं बोलत होती मंजू. अगं तू तुझ्या मुलीवर लक्ष ठेव आणि घरात काय चाललंय तिकडे पण लक्ष ठेव ना. उद्या तुझ्या मुलीला वेड लागलं तर हे लोक काही करणार आहे का? मग मंजू खूपच घाबरते. ती म्हणते की खरंच
काउन्सिलर म्हणजे काय मला नाही माहिती. तेव्हा वसू आत्या म्हणतात की अगं चांगल्या माणसाला वेडं करतात त्या. असं म्हटलं तर मंजूचा पूर्णपणे गैरसमज होतो प्रेक्षकांनो. ती खूपच भडकते आणि म्हणते की काय ह्या नंदिनीने असं स्वतःला समजते काय ती नंदिनी, तिने असा माझ्या मुलीबाबतीत निर्णय घेतलाच कसं काय, कोणाची परमिशन घेतली तिने काउन्सिलरला बोलवायला. आणि पूर्णपणे आता आग भडकलेली असते प्रेक्षकांनो, कारण मंजूला माहितीच नाही काउन्सिलर म्हणजे काय असतं. आणि त्यात ह्या वसू आणि रम्या दोघींनी नीचपणा करून ठेवलेला आहे. तो म्हणजे मंजूला गैरसमज करण्यासाठी असं उलटसुलट बोललेले असतात. आणि आता ही मंजू म्हणते की थांब आता वसू, तू बघच मी काय करते. त्या नंदिनीचं चांगलीच उतरवते. तिला फार माज आहे ना, माझ्या मुलीबद्दल निर्णय घेणारी ती कोण लागली आहे. असेल तिच्या आनंद निवासमध्ये ती इन्स्पिरेशन म्हणून काय घरात तिचा हक्क गाजवणार का. नाही नाही बघतेच आता मी हिला. असं म्हणून आता वसू आणि रम्या एकमेकींना टाळ्या देतात आणि म्हणतात की वा आता तर मोठा धमाका होणार आहे, खूप मजा येईल ना आता, असं ते दोघेही म्हणू लागतात. मग आता ही मंजू लगेच आता हॉलमध्ये येते आणि म्हणते की कुठे आहे नंदिनी, बाहेर ये, कुठे आहेस तू. असं म्हणून आता नंदिनी हॉलमध्ये येते आणि म्हणते की काय झालं मंजू आत्या तुम्हाला ओरडायला. ती म्हणते की काय झालं काय झालं, तू कॉन्स्टेबलला बोलवलंस ना, सॉरी कॉन्स्टेबल नाही काउन्सिलर, तर काउन्सिलरला का बोलवलंस तू. असं आता ती मंजू नंदिनीला विचारते. नंदिनीला पण टेन्शन आलेलं असतं की मंजू इतक्या रागाने का बोलतायत माझ्याशी, असं मी काही केलेलं आहे का. नाही म्हणजे पिहूला जो काही ते त्रास होतोय आतल्या ती गुरफटते त्याच्यासाठी मी काउन्सिलरला बोलवले आणि ह्या माझ्यावर इतका आवाज चढून काय बोलताय, नक्की यांना काय वाटते काय. मग नंदिनी म्हणते की मंजू आत्या नक्की तुम्हाला काय झालंय. अहो काउन्सिलरला बोलवले तर तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे ना, तुमच्याच मुलीसाठी मी बोलवते आणि यात मी माझे हक्क मानत आहे. तेव्हा मंजू म्हणते की हे बघ नंदिनी, तू स्वतःला फार शहाणी समजू नकोस. अगं ते काउन्सिलर येतील आणि माझ्या मुलीला वेडं बनवतील. ते खूप प्रश्न विचारतात, तिला फार डोकं दुखवून ठेवतील. ती लहान आहे, तुला समजतं का नंदिनी. असं काउन्सिलरला बोलवायची तुला काय गरज आहे. तिला समजवण्यासाठी तिचे आई बाबा आहेत ना तिच्याशी बोलायला, मग कशाला गं तू त्या काउन्सिलरला बोलवलंस. आता मात्र नंदिनी विचारातच पडते की हा असं का म्हणताय. तेव्हा आता मानिनी पण तिथे येतात आणि म्हणतात की काय गं मंजू, तुला काय झालं इतका आवाज करायला. नाही म्हणजे नंदिनीचं काही चुकलं का. मग आता मानिनीला पण समजतं की पिहूला काउन्सिलर बोलवलाय म्हणून मंजूचा खूपच संताप झालाय. तेव्हा मानिनी म्हणतात की अगं तुझा काहीतरी गैरसमज होते मंजू, इतकं चिडू नकोस तू, आधी समजून तर घे की काउन्सिलर काय करणार आहे ते. मग आता तिथे अनिशा आलेली असते आणि अनिशा काव्याला भेटायला आलेली असते. पण आता मंजूचा असा गैरसमज होतो की अनिशा म्हणजे काउन्सिलर असेल. ते आता कोणालाही काहीच न बोलता त्या अनिशाचा हात पकडतात आणि म्हणतात की तुम्ही माझ्या मुलीची काउन्सिलर आहात ना, माझ्या मुलीला वेडा करायला तुम्हीच आलात ना. नाही नाही मी हे खपवून घेणार नाही. माझी परमिशन न घेता ह्या नंदिनीने स्वतःच्याच मनाने निर्णय घेतला आणि लगेच माझ्या मुलीला काउन्सिलर बोलवला. मला बिलकुल चालणार नाही, तुम्ही घरातून बाहेर निघा अगोदर. आता मात्र मंजूची खरंच ना आता हद्दच पार झाली तिची. तिने लगेच अनिशाचा हात पकडला आणि तिला घरातून हाकलवायला लागली. तेव्हा मात्र काव्याला खूपच राग येतो. ती म्हणते की हो हॅलो, तुम्ही जरा समजून घेताय का, काउन्सिलर नाहीये ती, माझी मैत्रीण आहे अनिशा, सोडा अगोदर तिचा हात. हे काय लगेच तिला घरातून बाहेर ढकलताय, अगोदर विचारा ना ती कोण आहे काय, स्वतःच्याच मनाने काहीतरी करायला जात आहे. आता काव्य असं बोलल्यावर इथे मंजूला समजतं की ही काउन्सिलर नाही हिची मैत्रीण आहे. त्या पटकन तिचा हात सोडतात आणि म्हणतात की ते कोणीही असू द्या, पण इथे काउन्सिलर येणार नाही आणि आली तर मी तिला असंच धक्के मारून घरातून बाहेर काढेल. कारण माझ्या मुलीला कोणत्याही काउन्सिलरची गरज नाहीये. तिचे आई बाबा आहे तिला बघायला आणि कोणीही माझ्या मुलीबद्दल वेगळा निर्णय घ्यायचा नाही. तेव्हा आता नंदिनी म्हणते की मंजू आत्या तुम्ही थोडा राग बाजूला ठेवा ना, मला ना तुमच्याशी बोलायचंय. मग आता मंजू जरा थोडी गप्प दाखवली आहे आणि वसू आणि रम्या मात्र गालातल्या गालात खूप हसताय, खूप मजा घेत आहे त्या भांडणाची नीच कुठल्या. तेव्हा आता लगेच मंजू शांत राहिल्यावर नंदिनी म्हणते की मंजू आत्या मला एक सांगा, तुम्हाला काउन्सिलरबद्दल काय माहिती आहे, म्हणजे तुम्ही इतक्या माझ्यावर चिडलेले आहात. तेव्हा मंजू म्हणते की मला आत्ताच समजलंय की तो काउन्सिलर आहे तो आणि लहान मुलांना खूप प्रश्न विचारतो आणि त्यांचे प्रश्न असे असतात ना की आपलं डोकंच खराब होतं आणि त्यामुळे मुलांच्या मनावर परिणाम होतो आणि ते वेडे होतात. म्हणजे काउन्सिलर ना माणसांना वेडं करतात. नंदिनी म्हणते नाही मंजू आत्या, ऐकून घ्या, हे बघा पिहूची जी अवस्था झाली ना काही दिवसांपासून, त्यामुळेच मी असा निर्णय घेतला की काउन्सिलरला बोलवायचं. आणि तुम्हाला काय वाटलं काउन्सिलर असं काम करतो. नाही, काउन्सिलर हा फक्त जी मनात भीती असतो ना ती दूर करतो. काउन्सिलर हा काही वेगळा माणूस नाहीये. काउन्सिलर हा पूर्ण असं शिक्षण घेऊन पदवी घेऊन तयार केलेला असतो. त्याला बरोबर समजतं की समोरच्या मनात काय चाललेलं आहे, समोरच्याच्या मनात आणि समोरच्याच्या डोक्यात काय चाललेलं आहे. समोरच्याला कशा प्रकारे समजवायला पाहिजे की तो त्याच्या मनातली भीती दूर करेल आणि परत आधीसारखा त्याचं माइंड ते डिस्टर्ब झालेलं त्या जागेवर आणतात. खूप छान असतात अहो काउन्सिलर. आत्या तुमचा काहीतरी गैरसमज होते, पण मला एक सांगा की तुमच्या मनात हा गैरसमज आलाच कसं काय, तुम्हाला काउन्सिलरबद्दल अशी चुकीची माहिती कोणी दिली. तेव्हा आता त्या पटकन रम्या आणि वसूकडे पाहू लागतात
तेव्हा मात्र वसू आत्यांना भीतीच वाटते. पण नंदिनी आता म्हणते की बोला ना आत्या. तेव्हा आता मंजू मात्र गप्प राहण्याचं ठरवते, कारण तिला समजतं की मी जर आता वसू आणि रम्याचं नाव घेतलं तर घरातील सगळेजण त्यांना ओरडतील आणि घरात भांडणं लागतील. त्यामुळे त्या बोलत तर नाही, मात्र त्यांची नजर रम्या आणि वसूकडे असते. हे नंदिनी आता पारखलेलं असतं. नंदिनीला समजतं की याच्या मागे वसू आत्यांचाच काहीतरी हात दिसतोय, कारण तिने रम्याला पिहूला धमकवलेलं सुद्धा बघितलेलं असतं आणि वसू आत्यांना सुद्धा बड्डेच्या दिवशी पिहूशी बोलताना पाहिलेलं असतं. म्हणूनच नंदिनीला थोडा तरी संशय आलेला असतो की हे बोलण्यामागचं कारण सुद्धा वसू आत्याच असतील. तर पुढे आता एक प्रोमो रिलीज झाला प्रेक्षकांनो, आणि त्या प्रोमोमध्ये नंदिनी आता देवाची आरती करत आहे. आता ती आरती नंदिनी वसू आत्यांना देतानाच वसू आत्यांना असा प्रश्न विचारते की आपल्या घरातला म्हणजे आपल्याच घरामध्ये दुश्मन असेल तर काय करायचं. तेव्हा आता वसू आत्या म्हणतात की काय ग नंदिनी, तू हा प्रश्न मला का विचारतेस, मी काय केलंय. तेव्हा नंदिनी म्हणते की आमच्या चौघांचं लग्न मोडण्यामागचा हात तुमचाच आहे ना. दीपकला हाताशी धरून मला किडनॅप करून आमचं लग्न तुम्हीच मोडले आत्या. तुम्हीच जबाबदार आहात आमच्या चौघांचं हे आयुष्य खराब करायला. तेव्हा आता पार्थ, जीवा, काव्य ह्या तिघांना धक्का बसलेला असतो. तर मानिनी सुद्धा आता खूपच आता त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यांना वसू आत्या कशा आहे हे आत्तापर्यंत माहिती होतं, पण त्या अशाही थराला जातील आणि त्या असं काहीतरी करतील हे त्यांच्या मनावर विश्वास बसण्यापेक्षा पण खूप पलीकडचं आहे. तर प्रेक्षकांनो, आता वसू आत्यांचा खरा चेहरा नंदिनीने घरच्यांसमोर आणलेला आहे. त्यामुळेच आता सगळ्यांचेच डोळे उघडलेले आहेत. तेव्हा आता वसू आत्यांना कशी शिक्षा द्यायची आणि आता वसू आत्यांनी काय काय कट कारस्थानं केलेले आहेत हे सुद्धा समोर येताना दिसणार आहे. घाबरलेल्या पिहूला जबाबदार आहेत रम्या आणि वसू. त्यामुळेच पिहू आता नंदिनी बरोबर बोलत असते आणि नंदिनी तिला खूप छान असं समजावते सुद्धा. तेव्हा आता पिहूचा नंदिनीवर विश्वास बसतो. तेव्हा पिहू सुद्धा मनात विचार करते की अशी एक मैत्रीण मला हवीच होती आणि ती मैत्रीण मला नंदिनीच्या रूपाने भेटली आहे. तेव्हा माझ्या मनात जी घुसमट होती ते मी नंदिनीला सांगू का, असं सुद्धा ते तिने म्हणजे बोलण्याचं ठरवलंय. प्रेक्षकांना आता पुढे काय काय होणार ते आपण पाहणार आहोत उद्याच्या भागात. पण त्या अगोदर तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पाहत रहा लग्नानंतर होईलच प्रेम. तर आता काव्य आणि पार्थ यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला एक बॉन्ड होताना दिसणार आहे, कारण काव्याने ठरवलंय की 6 महिने आता आपण मैत्री धरून राहायची. नवरा बायको तर नाही झालो, पण आपण ही मैत्री निभावायची. सेम आता जीवाने पण त्याच्यामध्ये बदल करण्याचा ठरवलाय, कारण नंदिनी कितीही रागात असू दे, तिने मला कितीही टोमणे मारू दे, पण मी आता माझ्या जागेवरून हलणार नाही. मी फक्त आणि फक्त आता नंदिनीचं मन जिंकण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असं त्यांनी मनाशी ठरवलंय प्रेक्षकांनो. तेव्हा आता पुढे काय काय होणार हे आपल्याला पाहायचंच आहे. पण त्या अगोदर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल, अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनच्या ऑलवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. तर आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आज आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.